आज माझं लग्न आहे. कसं वाटलं हे ऐकून? मलाही फार भारी वाटतंय. पण इंद्रायणी म्हणून, कांची म्हणून लग्न जरा टाइम आहे, पण इंद्रायणी म्हणून मला फार भारी वाटतंय. कारण हे पात्र इतकं मोठं झालंय वयाने की आता ते लग्न करतंय. सगळ्यांना छोटी इंदू सगळ्यांनी पाहिली आहे, तिचा पूर्ण प्रवास पाहिलाय सगळ्यांनी, आणि आता त्याच तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या इंदूचं लग्न आहे. जितकी ती तुम्हाला जवळची आहे तितकी कांची म्हणून मलाही इंद्रायणी खूप जवळची आहे. हे सगळं बघून जेव्हा मी सगळी तयार झाले आणि मला एक 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 जण भेटत होते, जसे आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट, डिरेक्टर सर, प्रोड्युसर्स, A to Z सगळे एडी, सगळे कॉस्ट्युम्स, मेकअप आर्टिस्ट, सगळ्यांनी जेव्हा मला पूर्ण लुकमध्ये बघितलं होतं ना, सगळ्यांना असं प्रत्येक जण एक वेगळीच इमोशनल रिॲक्शन मला देत होतं. आणि मला असं झालं की आई ग, म्हणजे किती आर्टिस्ट सोबत त्यांनी काम केलं असणार आहे ऑफकोर्स. पण इंद्रायणी हे पात्र सगळ्यांच्याच सेटवरती बाहेर पण इतकं जवळचं आहे की इंद्रायणीला या रूपात बघून सगळ्यांनाच खूप भरून येत होतं, आणि ते बघून मला खूप भरून येत होतं. तुम्ही सांगा कशी वाटतेय मी? हे किती गोड आहे सगळं. मला माझ्या लग्नात जी फिलिंग येणार आहे ती आत्ताच येऊन गेली आहे. कारण हातावरती अधोक्षज वगैरे लिहिला गेलाय, आदू लिहिला गेलाय. माझा जो कोणी नवरा असेल त्याचंही नाव मी असंच मोठं हार्टमध्ये लिहिणार आहे. पण भारी वाटतं मला. पूर्ण दिवस खूप मजेशीर असणार आहे, खूप काम आहे, खूप ड्रामा आहे. तर तो नक्की तुम्ही बघा. मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय. ओके, बघत राहा. निगाहों में जादू चलाना मेरी जान सीखा है तुमने कहाँ से. जेवणाची काय व्यवस्था आहे मॅडम? काय म्हणजे सगळं तुम्हीच केलंय? हे बघा, सगळं नीट करून ठेवा. माझं लग्न आहे, सगळ्यांनी असं छान पोटभर जेवून जा, आहेर ठेवून जा. वरण भात आहे, त्याला मिठाई म्हणून खा. व्हॉट्सअपला आहे टाकून दे. काय भारी फिलिंग आहे. म्हणजे बघा, एवढा मोठा इव्हेंट आहे. हे नेहमी होतो जेव्हा छोटे वगैरे सीन असतात तेव्हा काही म्हणजे कसलाच आराम नसतो बरं का. वाक्यावर वाक्य खूप बोलायचं असतं मला. पण आता एवढा मोठा सिक्वेन्स आहे, माझंच लग्न आहे, पण मला एकही वाक्य नाहीये. मी निवांत आहे, एकही वाक्य नाही. हा, एक आहे, फक्त जाऊन म्हणते विठुराया पाठी राखा. एवढंच मला म्हणायचंय अख्ख्या लग्नामध्ये. सगळे जे काही बोलणार आहेत, आनंदीबाई, व्यंकू महाराज, आतोबा, हे सगळे तेच लोक बोलणार. मला फक्त रिॲक्शन द्यायचे, अशा लाजायचे, रडायचे, फक्त निवांत. आज फक्त नटून मिरवायचंय मला. सगळंच विचारतात, कांची तू खरं खरं लग्न कधी करणार आहे, खरं खरं लग्न कधी करणार आहे. रुको जरा, इतक्या लवकर नाही करायचंय मला लग्न. आधी खूप अजून खूप काम करायचंय, खूप पैसे कमवायचे, आईचं स्वप्न खूप मोठ्या लेवलवरती पूर्ण करायचंय, खूप नाव करायचंय, तेव्हा कुठे जाऊन लग्न करायचं. असं लग्न असल्यावर असं लपून छपून नाही हो, गाजत वाजत करणार आपण लग्न. सगळ्या दुनियाला माहिती की अरे बापरे कांचीचं लग्न आहे, असं लग्न करेन मी. टेन्शन घेऊ नका, विचारू नका कधी लग्न करणार आहे. भारी लग्न करेन. बस आता लाजले, नटून ठेवलं मला एवढं घाई करून. आता काहीच सांगत नाहीये. ऍक्शन. खूपच बोल किसी की नजर ना लागली. थोडं ते साईडला चावलंय. बिबट्या येत राहतो या मठामध्ये. खूप रक्त दिसलं आणि नंतर कळलं की 2 दिवस झाले शेरू नाहीच आहे. माझं खरं लग्न असल्यावर तुझं कसं